तर काही वर्षानंतर गाभा कापला तर तिथे चंदनाचा वास येतो. बरं, आता आपल्याला सानिध्य. आपल्याला बघायचं की पानं फाटतायत का? सानिध्य आपल्याला बघायचं की आता पानं फाटतायत का की चंदनाचा चंदनाचा वास वास येतोय? ते बघू आता, ते काळ ठरवेल. पण तुम्हाला आता लोकसभा लढण्याचे विचार मनातनं गेले, आता तुम्हाला परत विधानसभा नाही, मी लढायची. विधानसभा तर कसं आहे, आता इमिडिएट विधानसभाच आहे, लोकांच्या हिताच्या दृष्टीने मुख्य प्रवाहात विधानसभा आमदारकी एक साधन आहे काम करण्याचं, हे काय मिरवण्याचं हे नाही, त्यामुळे विधानसभा लढणारच आहे. अच्छा, कोणाचे आणखी प्रश्न? बापू, तुम्ही महाराष्ट्राच्या विकासात योगदान देणाऱ्या सगळ्या नेत्यांची नावं घेतलीत, शरद पवारांचं नाव नाहीत घेतलं. नाही, त्यांचं एक लक्षात घ्या, प्रचंड काम शरद पवारांनी सुद्धा केलंय, पण नंतरचं राजकारण थोडंसं वैयक्तिक सेल्फ सेंटर्ड राजकारण. मला आठवत आहे, निखिल वागळे, मी प्रवक्ता होतो आणि निखिल वागळेंचं त्यावेळेस फुल फॉर्ममध्ये होते आणि 2014ची इलेक्शन होती आणि आकडेवारी येत होती. त्यावेळेस 2014ला कोणाला किती पंतप्रधान होण्याची पर्सेंटेज, त्यात शरद पवारांना फक्त 1.5% होते, 38% मोदींना होते, मला वाटते 16-17% सोनिया गांधींना आणि 7-8% राहुलला. मला प्रश्न विचारला त्यावेळेस, मी म्हटलं की ह्याचं कारण आहे, आज जरी मोदी आता पंतप्रधान बनत असतील तरी मी एका गोष्टीवर ठाण आहे की या देशाचं अर्थव्यवस्था, राजकारण, जातीव्यवस्था, या सगळ्याचा भूगोल इतिहासाचा प्रचंड गाढा अभ्यास असणारा एकच माणूस महाराष्ट्रात आहे. दुर्दैवाने ते पंतप्रधान होऊ शकत नाही, आमचं दुर्दैव आहे, पण प्रचंड अभ्यास असणार. पण ते का झालं, त्याचं कारण त्यांचं सगळं राजकारण सेल्फ सेंटर्ड होतं. मला पंतप्रधान झाल्यानंतर मी हे करेल, देशाचं हे करेल, तरुणांचं करेल, याच्यापेक्षा मला पंतप्रधान व्हायचं आहे, ही फक्त असुरी इच्छा आणि सेल्फ सेंटर्ड राजकारण, त्यामुळे त्यांचा घात झाला. अदरवाईज त्यांनी केलेली कामं, म्हणजे माझं आता AVP माझ्यावर सुद्धा त्यावेळेस दाखवलं होतं की त्यांच्या 75च्या निमित्ताने जे हे झालं होतं, डिसेंट्रलायझेशन ऑफ इंडस्ट्री, MIDC, इरिगेशन, ड्रिप इरिगेशन, तांदूळ, आम्ही सेकंड लार्जेस्ट एक्सपोर्टर तांदूळ होऊ शकला, ही मोठमोठी कामं पवारसाहेबांनी त्यावेळी, BKC कोणी केलेलं आहे. त्यामुळे विजन असणारा, प्रचंड विजन असणारा नेता म्हणून पवारसाहेबांनी इतकं दुसरं, मला वाटतं की प्रचंड विजन. पण मला तुमच्या एकूण राजकीय जी म्हणजे कारकीर्द आहे त्याच्यामध्ये कोणे एकेकाळी तुम्ही शरद पवारांच्या सगळ्या भूमिकांनी आणि त्यांच्या राजकारणानं एकदम प्रभावित होऊन त्यांच्याबरोबर मी गेलात. प्रभावित नव्हतो झालो. कसं काय त्यांच्या पक्षात गेलात? नाही, ऐका, मी तुम्हाला सांगतो, नंतर असं की नंतर तुम्ही, मी नारळवाडीत राहायचो, पण 1981-82 पासून एकही बाळासाहेबांचं शिवाजी पार्कचं भाषण मी चुकवलं नव्हतं. मी त्यामुळे तुम्ही, पण 1999ला जेव्हा शरद पवारांना काँग्रेसमधून बाहेर काढलं, त्यावेळेस एक बारामतीत राहणारा मी, आपल्या माणसाला बाहेर काढलं, मी त्यांच्याबरोबर वैचारिकदृष्ट्या नव्हतो जोडलेलं. मी बाळासाहेबांच्या अग्रेसिव्ह विचाराचा, बंडखोरी अशा टाईपचंच माझं नेचर. पण जेव्हा त्यांना बाहेर काढलं त्यावेळेस मग कुठेतरी, म्हणून मी सांगतो, वाघ आणि आम्ही 6 इंजिनियर्स एका वेळेस त्यांनी आवाहन केल्यानंतर, माझा प्रश्न असा होता की शरद पवार ते मोदी व्हाया बाळासाहेब असा तुमचा जो प्रवास झाला, तर त्या एकेका टप्प्यावर आधी शरद पवारांनी इम्प्रेस, मग बाळासाहेब ठाकरेंमुळे इम्प्रेस, मग आता मोदींमुळे इम्प्रेस, तर याच्यामध्ये विचारांचं काय? विचार कुठे गेले? हे बघा, विचारांच्या पाठीमागे एंड काय असतो, एंड गोल, टार्गेट देश आणि देशासाठीचं काम. विचार प्रणाली काही असेल, कोणाचा रस्ता असा असेल काय, पण एंड गोल हा प्रत्येकाचा तोच असतो. त्यामुळे जेव्हा त्यांचं काम त्या काळातलं मी प्रभावी होतोच,